लक्ष्मी कुबेर पोटली आपल्यासाठी तर आपण बनवतच असतो, पण आपल्या मित्र मैत्रिणींना, भावाला, बहिणीला, मावशीला कोणाला गिफ्ट म्हणून द्यायची असेल तर घरच्या घरी आपण कशी बनवावी ते नक्कीच बघा। आपल्याला चालत नसेल तर दुसऱ्याकडून ही सेवा करून घ्यावी, कारण वर्षातून फक्त एकच दिवस ही सेवा घडत असते, ती म्हणजे लक्ष्मीपूजन या दिवशी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर आजचा विषय होणार आहे आपला बघा, लक्ष्मी कुबेर पोटली जी असते ती कशी बनवावी। लक्ष्मी कुबेर पोटली जी असते ती विकत देखील मिळत असते, पण विकतच्या वस्तू ज्या असतात त्या खराब असतात काही। आणि बघा, आपण कधीही आपल्या घरात ज्या वस्तू असतात त्या म्हणजे आपण विकत आणू शकतो, बाकी जर लागल्या तर एक दोन वस्तू, आणि आपण बनवण्याचा आनंद खूप वेगळा असतो। म्हणून तुम्हाला सांगेल, बाजारातून न आणता आपल्या घरीच आपण लक्ष्मी कुबेर पोटली बनवू शकतो, त्याविषयी आपला आज विषय होणार आहे। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल की लक्ष्मीपूजन आपलं येत आहे, दिवाळी येत आहे, आणि दिवाळीला किंवा लक्ष्मीपूजनाला लक्ष्मी मातेला आवाहन करण्यासाठी, आपल्या घरात स्थिर रूपात वास करण्यासाठी आपण त्यांना काहीतरी सेवा करणार नाही असं होणारच नाही, त्यामुळे आपल्याला सेवा करायची आहे। तर खूप 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 महत्वाची आणि खूप प्रभावी अशी सेवा म्हणजेच ती लक्ष्मी कुबेर पोटली। आता ती कशी बनवावी, काय काय साहित्य त्याच्यात लागणार आहे, म्हणूनच हा व्हिडिओ मी लवकर टाकते, जेणेकरून तुम्हाला जे साहित्य असतं ते तुम्हाला अवेलेबल करून घ्याल आणि व्यवस्थितपणे बघून घ्याल। मागच्या वर्षी देखील मी सांगितलं होतं, जी पोटली होती ती बनवा, आपण घरच्या घरी बनवू शकतो, आणि कशा पद्धतीने आपण तिजोरीत कसं ठेवायचं ते देखील मी तुम्हाला सांगेल। तर व्हिडिओ हा व्यवस्थित बघा, व्यवस्थित समजून घ्या। नाही समजलं तर रिपीट बघा व्यवस्थित, आणि नाहीच कळालं तरी प्रश्न टाका, नक्कीच उत्तर द्यायचा प्रयत्न करेल। तर आता आपल्या विषयाला सुरुवात करते। सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला लाल कलरची अशी पोटली लागेल, ही मागच्या वर्षाची आहे माझी। तर ही पोटली तुमच्याकडे जर असेल अशी तर ती देखील चालेल, जी असेल ती। त्याच्यातलं साहित्य मात्र आपल्याला चेंज करायचं आहे, याच्यात जे वस्तू आपण टाकलेल्या आहेत ते। त्यामध्ये वस्तू ज्या असतात बघा, ज्या वस्तू आहेत त्या मी तुम्हाला दाखवते, म्हणजे आपल्याला समजेल की काय खराब झाल्या किंवा नाही। सहसा खराब होत नाही, पण तरी देखील मी तुम्हाला दाखवते। बऱ्याच लोकांना म्हणजे महिलांना प्रश्न असतो की ताई खराब होईल ज्या वस्तू आपण ठेवत असतो तिजोरीत म्हणून। तर बघा, ही पोटली जी असते तुमच्याकडे आधीची असेल तर हिला उलटी करून घ्या थोडंसं, आणि आपण सुकवायला, ऊन असेल उन्हात ठेवून द्या, जेणेकरून ही वर्षभर अशीच्या अशी व्यवस्थित राहील आपली। आणि मी सामान काढलेलं आहे, असंच्या असं आहे सामान, व्यवस्थित एकदम मस्त सुगंध देखील येत आहे। म्हणून तुम्हाला सांगेल, जी पोटली बनवाल ती एकदम परफेक्ट बनवायची आपल्याला। तर तुम्हाला सगळ्यात आधी लागेल लाल कापडाची अशी पोटली लागेल, नसेल तर शिवून घ्या, किंवा साधा लाल कापडाची अशा प्रकारे पिशवी शिवून, या प्रकारे आपल्याला मग नंतर अशी दोरी पाहिजे, ती पॅक करता येईल अशा पद्धतीने, कारण आपल्याला पॅक करून बंद करून ठेवायची आहे। ठीक आहे, अशी पोटली लागेल। आता सामान जे आहे ते बघा तुम्ही, असंच्या असं एक पण कीड नाही किंवा काही लागलेलं नाहीये। कवड्या झाल्या, तांदूळ जे आहेत ते तांदूळ देखील, सगळं काही सामान व्यवस्थित आहे। तर तुम्हाला सांगेल, याच्यात जे वस्तू असतात आपल्या या वर्षी आपण टाकलेल्या त्या मागच्या वर्षी बरोबर, तर याच वस्तू आपण या वर्षी देखील वापरू शकतो। जर खराब झालेल्या असतील तुमच्या कवड्या ज्या असतात बघा, यांच्यामध्ये ज्या कवड्या, गोमती चक्र मी टाकलेले आहेत, हे जर खराब झालं, कीड लागलेलं असेल किंवा काळपट पडलेल्या असतील तर तुम्ही चेंज करू शकतात, तसं काही नाही। ह्या ज्या कवड्या आणि गोमती चक्र आहेत ते, ठीक आहे, तर हे आपण वापरू शकतो। आणि जर खराब झाले, एक खराब झाले ती फेकून द्या, तिच्या बदल्यात दुसरं एक गोमती चक्र किंवा एक कवडी या पद्धतीने आपण टाकू शकतो। यामध्ये जे सिक्का आहे श्रीयंत्राचा माझ्याकडे होता तो मी टाकला होता। कुबेर चाबी जी आपल्याला पूजा भांडारचं दुकान असतं तिथे मिळून जाईल, ती देखील आहे, अशीच्या अशी व्यवस्थित आहे, त्यामुळे ही पण चालेल। तर अशा वस्तू आहेत। लवंगा ज्या आहेत त्या बघा, त्या सुद्धा अशाच्या अशा आहेत व्यवस्थित सगळ्या। वेलदोडे जे आहेत, विलायची, पण हे काय करेल मी आता, हे वाहत्या पाण्यात टाकेल बाकीच्या वस्तू ज्या असतात। आणि सुपारी पण आहे, सुपारी पण चांगली आहे, 1 रुपयाचं नाणं आहे ते देखील। हे बाकीच्या वस्तू ज्या असतात त्या मी वाहत्या पाण्यात टाकेल, आणि ज्या वस्तू ह्या आहेत या मी असाच्या अशा पूजनाला परत ठेवणार आहे। तर तुम्हाला आता मी सामान सांगते काय काय आपल्याला लागणार आहे, आणि पूजा कशी करावी ते देखील सांगेल, केव्हा करावी, कोणत्या रात्री करावी ते देखील सांगेल। सगळ्यात आधी सामान असेल ती लिस्ट तुम्ही लिहून घ्या, तुमच्याकडे काय अवेलेबल घरातल्या वस्तू असतील त्या चालतील, जर नसेल तर ज्या बाहेरून आणायच्या त्या तुम्ही आणू शकतात। तर सगळ्यात आधी तुम्हाला जसं मी बोलली, लाल कपड्याची आपल्याला लागेल पोटली, मुठभर तांदूळ लागतील,
मुठभर तांदूळ घ्या. पहिल्या दिवशी ज्या दिवशी आपण पूजा करू त्याच्या पहिल्या दिवशी मुठभर तांदूळ घेऊन त्याला पिवळे करायचे आहेत, म्हणजे हळद लावायची थोडी आणि उन्हात सुकून घ्या थोडे. ठीक आहे, पिवळे तांदूळ. मग कवड्या लागतील 5 कवड्या, गोमती चक्र 5 लागतील, सुपारी 1 लागेल, नाणे जे असतात 1 रुपयाचे नाणे जे असेल ते 1 चालेल, चाबी जी असते कुबेर चाबी असते, पंचधातूची असू द्या किंवा पितळी असू द्या, पण तुम्हाला धातूचीच घ्यायची आहे. ती पूजा भांडारमध्ये तुम्ही गेला तिथे मिळून जाईल. तर चाबी तुम्हाला आणायची आहे. परत लवंगा तुम्हाला 5 लागतील. लवंगा या फुलासकट घ्यायच्या आहे, तुटलेल्या घेऊ नका. दालचिनीचा तुकडा बघा हा एवढा घ्यायचा आहे. दालचिनीचा तुकडा म्हणजे हे बघा 2 पेरू भर आलेला आहे माझा. ठीक आहे, दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे. वेलदोडे 5 घ्यायचे आहेत. वेलदोडे म्हणजे हे वेलदोडे बघू शकता तुम्ही, हे वेलदोडे. नंतर पिवळी मोहरी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, चिमूटभर घ्यायची, 1 चिमूटभर. आणि लाल कपडा जसं मी पोटलीला सांगितलं. मिरे जे असतात मिरे घ्यायचे, मिरे तुम्हाला माहितीच आहे, ते पण 5 घेऊ शकतात तुम्ही. 1 रुपयाचं नाणं टाकलं तुम्ही तरी चालेल. आता माझ्याकडे श्रीयंत्र होतं म्हणून श्रीयंत्राचा सिक्का जो होता तो मी टाकलेला होता. इथे जो सिक्का आहे माझ्याकडे श्रीयंत्राचा हा मी टाकलेला होता. तर तुम्हाला सांगेल यामध्ये अजून तुम्ही काय ऍड करू शकता तुमच्या मनाने. ज्या मी वस्तू आधी सांगितल्या ह्या परफेक्ट घ्यायच्या आहेत, पण एक्स्ट्राचं तुम्ही काय टाकू शकता. चांदीचं कमळ मध्ये जर लक्ष्मी माता असेल तुमच्याकडे, असेल सिक्का असेल तो टाकू शकतात. कुबेर यंत्राचा जर असेल तुमच्याकडे काही सिक्का किंवा आपलं लॅमिनेशन केलेले असतात जर असलं कुबेर यंत्र ते देखील टाकू शकतात. किंवा चांदीचं नाणं असेल लक्ष्मी मातेचं ते देखील टाकू शकतात. पितळी नाणे असेल, जर पितळी असेल पंचधातूचं असेल ते देखील तुम्ही टाकू शकतात. किंवा तांब्याचं असतं कोणाकडे त्या देखील टाकू शकतात. महालक्ष्मीचं जे काही असेल या धातूमध्ये तुमच्याकडे जर असेल नाणं तर ते टाकू शकतात. आणि तुम्हाला एक सांगेल आता पूजा कधी आपण करायची. आता बघा लक्ष्मीपूजन कधी येत आहे. लक्ष्मीपूजन हे 1 तारखेला येणार आहे. लक्ष्मी कुबेर पूजन बरोबर. तर लक्ष्मीपूजन आपण ज्या दिवशी करत असतो त्या दिवशी रात्री आपल्याला कुबेर पोटली बनवायची आहे. ही जी पोटली आहे ती बनवायची आहे. तर तुम्हाला आता पोटली कशी बनवायची, जी ही पोटली मी तुम्हाला सांगितली, या पोटलीला तुम्हाला अत्तर लावायचं आहे. सगळ्यात आधी अत्तर लावायचं आहे. मधून व्यवस्थित अत्तर लावा, बाहेरून देखील अत्तर लावायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला जे मी सामान सांगितलं, ज्या वस्तू सांगितल्या त्या पूर्णपणे टाकायच्या आहेत पोटलीमध्ये. पोटलीमध्ये टाकल्यानंतर पोटलीचं तोंड जे असतं ते उघडं राहू द्यायचं. त्यानंतर ही पोटली आपल्या उजव्या हातात ठेवायची. उजव्या हातात ठेवल्यानंतर मी मंत्र देते तुम्हाला, ते मंत्र म्हणायचे आहेत. आता मंत्र कुठले कुठले आहेत बघा. 1 माळ म्हटले, प्रत्येक मंत्र 1 माळ म्हटलं तरी चालेल, किंवा 21 वेळा 1 मंत्र म्हटला तरी चालेल. तुमच्या वेळेनुसार तुम्ही सेवा करू शकतात. आता सेवा घरातल्या जर म्हणजे व्यक्तींनी कुणीही केली तरीही चालेल, म्हणजे मिस्टरांनी केली तर अतिउत्तम, कारण ते आपल्या घरातला मेन माणूस ते असतात. त्यांनी केली तर अतिउत्तम. नाही जमलं तर स्त्रियांनी केली तरी देखील चालेल. पण सांगेल म्हणजे कुणीही केली तरी चालेल, कारण स्त्रियांना वेळ कमी असतो. जर पुरुषांनी ही सेवा केली तरी देखील चालेल, काही हरकत नाही. तर तुम्हाला सांगेल 21 वेळा किंवा 1 माळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. परत दुसरा मंत्र ओम ह्रीम श्रीम ह्रीम महालक्ष्मी नमः हा मंत्र 21 वेळा किंवा 1 माळ. आणि तिसरा मंत्र जो आहे तो ओम भौमाय नमः. ओम भौमाय नमः. भौमाय म्हणजे भूमाता जे आहे त्यांना आपल्याला तो मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे भूमातेचा म्हणजेच. किंवा ओम भू माताय नमः. तुम्हाला जर भौमाय नमः नाही जमत राहिलं तर ओम भू माताय नमः हा मंत्र जप करायचा आहे. त्यानंतर ही पोटली जी आहे तिच्यामध्ये आपण अशी धरायची. पोटली मंत्रून झाल्यानंतर तुम्हाला सांगेल पोटलीला दीप दाखवायची आहे. त्यानंतर थोडासा धूप असेल ना, धूपचा सुगंध जो असतो तो मध्ये जाऊ द्यायचा आहे आपल्याला. असं जो सुगंध असतो याच्यात थोडा सुगंध आपला धूर असतो तो जाऊ द्यायचा आणि पटकन पोटलीला बंद करायची. बंद केल्यानंतर गाठ मारायची आणि ही पोटली लक्ष्मी पूजनाची जी आपण पूजा केलेली असते तिथे ही पोटली अशीच्या अशी ठेवून द्यायची आहे.
रात्रभर ही पोटली तिथेच राहू द्यायची आहे. ही पोटली तिथे रात्रभर ठेवून द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पोटली उचलायची आहे. उचलल्यानंतर आपल्याला दोघी हातांमध्ये पोटली घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला सगळं काही पॉझिटिव्ह बोलायचंय. माता लक्ष्मी माझ्या घरी वास करत आहेत. माता लक्ष्मी माझ्या घरी सुख समृद्धी घेऊन आलेल्या आहेत आणि माझ्या घरी सदैव तुम्ही नांदणार आहेत, स्थिर रूपात वास करणार आहेत. तुम्हाला जे काही म्हणता येईल, जे काही बोलता येईल, तुमच्या मनात काय विचार आहेत ते पॉझिटिव्ह विचार, मात्र पॉझिटिव्ह विचार तुम्हाला म्हणायचे आहेत. पोटली हातात घेऊन तिथून उचलून घेतली त्यानंतर आणि नंतर तुम्हाला एक मंत्र सांगते. ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणायचा आहे 21 वेळा. हातात घेऊन ओम श्री महालक्ष्मी नमः किंवा महालक्ष्मी नमः म्हटलं तरी चालेल. 21 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि नंतर ही पोटली जी असते ती आपल्या तिजोरीत ठेवून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी. ठीक आहे, लक्षात आलं असेल तुमच्या. आता ही पोटली ठेवल्यानंतर समजा तुम्हाला जर जमलंच, तुम्हाला वेळ भेटला तर अधूनमधून काय करायचंय तुम्ही, शुक्रवार, मंगळवार, पौर्णिमा त्या दिवशी काय करायचंय, पोटली काढायची तिजोरीतून. जर जमलंच तर बघा, आपण शुक्रवारी किंवा मंगळवारी कुलदेवीची सेवा करत असतो बरोबर, किंवा पौर्णिमेला आपण सत्यनारायण पूजा करतो तेव्हा देखील एखाद वेळा सांगते मी, तर काढा तुम्ही. खोलायची नाही, काहीच करायची नाही, बंद पोटली राहू द्यायची. ती अशीच्या अशी आपल्याला पूजेत ठेवा. धूप दीप दाखवायचं महालक्ष्मी मातेला जसं आपण दाखवत असतो त्या प्रकारे आणि परत ती पोटली आपल्या तिजोरीत ठेवून द्यायची आहे. खोलायची नाही. खुरली जाते, आता मी खोलली कारण आता लक्ष्मीपूजन येत आहे म्हणून मी खोललेली आहे. याच्यात कुठल्या सामान मला चेक असं पण चेक होऊन जाईल की खराब वस्तू असतील तर मी दुसऱ्या मार्केटमधून घेऊन येईल. आणि मी तुम्हाला परत तेच सांगेल, तुम्ही खोलायची केव्हा की लक्ष्मीपूजन आहे 2-3 दिवसापूर्वी तेव्हा खोलायची, म्हणजे जेणेकरून आपल्याला वस्तू आणायच्या असतात त्यावेळेस. ठीक आहे, मध्ये वर्षभर ही पोटली खोलायची नाही, अशीच्या अशी तिजोरीत आपण ठेवून द्यायची आहे. या पद्धतीने लक्ष्मी कुबेर पोटली आपल्या घरातल्या घरात आपण तयार करू शकतो. बाहेर तुम्ही मार्केटला गेलात तर खूप महागात पडत असते आणि आपल्याला माहिती नसतात त्यामध्ये वस्तू कोणत्या असतात, कारण ती बंद असते त्यामुळे कळत नाही. तर आपल्या घरातल्या वस्तू वापरून आणि आपल्या मनाचं समाधान 100 पटीने कितीतरी जास्त असतं जेव्हा आपण घरी तयार करतो ते. तर या पद्धतीने तुम्हाला लक्ष्मी कुबेर पोटली घरच्या घरी तयार करायची आहे. तर सगळ्यांनी तयार करा. त्यासाठीच मी लवकर व्हिडिओ टाकला. ज्या वस्तू तुमच्याकडे अवेलेबल नाहीत घरात त्या तुम्ही आणून घ्या. आवश्यक वस्तू ज्या आहेत त्या टाकल्यात तरी चालेल. बाकीच्या एक्स्ट्राचं मी नंतर बोलली त्या तुम्ही तुमच्या इच्छेनुसार टाकू शकता. ठीक आहे, चला मग सांगितलेली सेवा जी ती माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करते, स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत आणि नवीन विषयासोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल, म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका.